तर नमस्कार मंडळी सर्वांना, नमस्कार माझा. आणि आता खूप दिवसांनी आलेलो आहे बीड रेल्वे स्टेशनला, तर इथली अपडेट बघूयात आपण. आणि खरंच खूप आनंद होतो खूप दिवसांनी आल्यानंतर, कारण आता आपल्या बीडला रेल्वे स्टेशन आणि रेल्वे सुरू झालेली आहे आणि खरंच खूप आनंद होतो आहे. तर आपण बीडला आता हे इतक्या दिवसांनी आल्यानंतर काय काय झालेलं आहे आणि काय काय चालू आहे, तर त्या कामाची माहिती बघूया आणि बघूयात आपण पुढे काय काय होतं आहे ते आणि काय काय झालेलं आहे तुम्हाला दाखवतो मी. चला तर मग आपण बघूयात. हे प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि 3 आहे. तर हे 3 नंबरचा जो प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मच्या बाबतीत आपण बघणार आहोत. तर इथं हे बघा, हे केलेलं आहे, बरेच दिवस झालेले हे केलेलं आहे, पण याचा अजून भराव केलेला नाही आहे. इथपर्यंत पटरी टाकलेली आहे, जुनीच पटरी आहे, पण हे टाकून ठेवलेली आहे. आता हे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आहोत उभा आपण. आणि इथे बघा, हे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आता हे जे पहिलं जे खडे वगैरे टाकून, जे उद्घाटनाच्या वेळेस खडे वगैरे टाकून जे दवाई केली होती ती आता काढून इथे आता सिमेंट वगैरे टाकण्याचं काम चालू होणार आहे. हे सध्याला ते काढायचं काम चालू आहे. इथे जी खडी टाकली होती ती, तर बरंच गोष्टी चालू झालेल्या आहेत या बीड रेल्वे स्टेशनवर. पुढे आपण तुम्हाला दाखवतोच मी अजून काय काय चालू झालेलं आहे, तर बघत राहा. हे बघा, इथं पायऱ्याचंही काम चालू झालेलं आहे. जवळपास पायऱ्याचं काम तर झालंच होतं, तर हे साईडला जे कठडे असतात पायऱ्याला, तर ते बनवणं सुरू झालेलं आहे. हे बघा, हे टाकत आहे. इकडे सिग्नलिंगचंही काम चालू झालेलं आहे. ते बॉक्स असतात सिग्नलिंगचे, ते पण बसवायचं काम चालू आहे. हे पण बघा, इकडे हा रॅम्प पण केलेला आहे. मागे एकदा प्रश्न पडला होता बघा, की जे भुयारी मार्ग आहे JCB दबाई करत आहे आणि जे एक्स्ट्रा जे मटेरियल आहे ते पुढे नेत आहे, साफ करत आहे. तर मी सांगत होतो की इथे मागे एकदा प्रश्न पडला होता की जे भुयारी मार्ग आहे त्या भुयारी मार्गाला जाण्या येण्यासाठी इथून रस्ता कुठे केलेला आहे, तर नव्हताच तेव्हा. तर तेव्हा असं वाटत होतं की आता नेमकं हे काय आहे आणि कसं होणार आहे. तर ते आता दिसत आहे की इथे बघा, हे रॅम्प केलेला आहे. जो पार्किंग जी आहे रेल्वे स्टेशनच्या समोरची, त्या पार्किंगवरून इकडे येणार आणि असंच रॅम्पहून या भुयारी मार्गातून आतमध्ये किंवा इथून बाहेर निघण्यासाठी. आणि ह्या पायऱ्या पण आहेत, त्या पायऱ्यातूनही तिकडे जाण्यासाठी रस्ता केलेला आहे. तर ही गोष्ट केलेली आहे. इकडे बघा, ते मटेरियल वगैरे इकडे सगळं आता जे दररोजच्या कामाचं आहे ते टाकलेलं आहे. JCB वगैरे, हे बघा, पोकलेन, JCB, क्रेन वगैरे बरेच गोष्टी आहेत. तर काम तर आता सुरू झालेलं आहे जोरात. आपण पुढे जाऊन बघूयात अजून काय काय चालू आहे. बघा, वायरिंग वगैरे जोडण्याचं कामही सुरू झालेलं आहे आणि बऱ्याच दिवसापासून चालू आहे वायरिंग जोडायचं. कारण हे काम एका दिवसाचं काम नाही आहे तसं बघायला गेलं तर, कारण हे काम छोटं दिसतं पण खूप गोष्टी असतात यामध्ये. त्यामुळे एका दिवसात नाही होणार हे काम, त्याला बराच वेळ लागतो. तर चालू आहे असं. हे पुढेही जे ग्रिल वगैरे टाकायचं आहे, हे जे लाईटीचे खंबे आहेत या खंब्याच्या पुढे जे ग्रिल वगैरे टाकणार आहेत ते ग्रिल टाकायचं हे काम चालू आहे. बघूयात आपण पुढे जाऊन. बीड रेल्वे स्टेशनचा बोर्ड. आणि हे बघा, हे नवीन आता झालेलं आहे प्लॅटफॉर्मचं पुढचे जे सिमेंटचं काम जे आहे ते नवीन झालेलं आहे. इथपर्यंतच होतं फक्त, हे पुढे आता नवीन झालेलं आहे. आणि हे पण बघा,
खडीची लेवल केली जात आहे बघा. आणि या साईडला हे असं इकडली जी खडी आहे ती काढून तिकडे टाकलेली आहे आणि इथे सिमेंट येणार आहे बघा. हे इथपर्यंत काढलेलं आहे हे बीड रेल्वे स्टेशन. आणि इथे बघा हे खांब रोवलेले आहेत. इथे तुम्हाला लक्षात आलंच असेल की इथे आता काय होणार आहे. तर जे खांब रोवलेले आहेत त्या जागेवर आता ग्रिल वगैरे लावून जे आपल्या नगर साईडला जे आहे अहिल्यानगर साईडला जे ग्रिल टाकलेले आहेत तसेच ग्रिल ते आता इथे टाकणार आहेत. तर ह्या गोष्टी पण सुरू झालेल्या आहेत मित्रांनो. बघा हे मित्रांनो हे सिमेंट टाकण्याचं काम चालू आहे. जे ग्रिल लावत आहेत ना खंबे ते खंब्याला सिमेंट टाकण्याचं काम चालू आहे आणि ते लावत आहेत. त्यानंतर तिथं ग्रिल लावली जाईल. ही जी आहे साईट जी परळीकडे जाणारी आणि किती सुंदर दिसते बघा हे व्ह्यूज. म्हणजे इलेक्ट्रिफिकेशनचे खंबे लावलेले आहेत आणि एकदम जबरदस्त. आणि तिकडची ही जी जेव्हा लाईन होईल आणि त्यानंतर तिकडेही इलेक्ट्रिफिकेशनचे खंबे लावले जातील आणि हा 3 नंबर आणि 4 नंबरचा जो प्लॅटफॉर्म आहे तो प्लॅटफॉर्म अस्तित्वात येईल आणि चालू होईल तेव्हा खरंच बीड रेल्वे स्टेशन बघण्यासारखं आहे आणि खरंच खूप आनंद झालेला आहे बघा. इथं मार्किंग केलेले आहे. तर हे इथपर्यंत हे काढणार आहे. ती जी खडी आहे टाकलेली जेव्हा उद्घाटनाच्या वेळेस टाकली होती तर ती खडी काढण्यात येणार आहे. आणि इथे मला वाटते पुढे सिमेंटचंच काम होईल कदाचित. इथे सिमेंट लावून एक व्यवस्थित जसं बीड रेल्वे स्टेशनच्या मेन जागेवर जसं केलेलं आहे तसं होईल. तर हे बघा बघू शकतात. हे बघा मित्रांनो हे आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 4. याचा अजून भराव केलेला नाही आहे. इथे फक्त एक भिंत जी आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 3ची ती बांधली गेलेली आहे. पण इथं अजून भराव वगैरे केलेला नाही. JCB वगैरे आणून ठेवलेलं आहे. हेही 8-10 दिवसात भराव होऊन जाईल, पूर्ण होऊन जाईल. आणि इकडेही बघा हेही चालू आहे. इकडे पण जे रोलर लावलेलं आहे ते दबाई वगैरे करण्यासाठी आणि जे पटरी टाकण्यासाठी पुढे आहे. बघा एक पटरी बी थोडीशी आहे साईडला करून घेतलेली आहे यांनी. आणि इकडे अजून भराव केलेला नाही. हा भराव पूर्ण केला जाईल आणि त्यानंतर यावर पटरी टाकून अशी प्लॅटफॉर्म क्रमांक 3 व 4 वर जोडलं जाईल. हे बघा मित्रांनो प्लॅटफॉर्म क्रमांक 1 जे आहे त्याचं काम चालू आहे. जे पहिलं प्लॅटफॉर्म जो जे लाल कलर दिलेला आहे तिथपर्यंत होता तो प्लॅटफॉर्म पुढे वाढवलेला आहे. आणि हे बघा त्याचं कामही चालू आहे प्लॅटफॉर्मचं बघू शकतात. हे बघा हे मित्रांनो इथे पाटी पण आहे. इंजिन स्टॉप म्हणजे जे प्लॅटफॉर्म 1 आहे तर याचं अर्थ असा होतो की जे मोठ्या एक्सप्रेस गाड्या असतात त्या गाड्यांचा जो इंजिन त्या गाड्या खरं तर खूप जास्त डब्याच्या असतात आणि लांब असतात. त्यामुळे ते जे इंजिन स्टॉपचं जे तुम्ही आत्ता बोर्ड बघितला तर तो बोर्ड म्हणजे तिथं इंजिन थांबणार आणि त्यानंतर पुढे मागे डबे. तर एवढ्या लांबपर्यंत प्लॅटफॉर्म क्रमांक 1 मोठा केलेला आहे आणि त्याचं कामही खूप जोरात चालू आहे. हे बघा हे सिमेंटचं त्याचं बनवणं ते चालू झालेलं आहे बघू शकतात मित्रांनो. तर एकंदरीत जे आता इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आहे जे राहिलेलं होतं थोडंसं तर ते काम आता स्पीडने चालू झालेलं आहे आणि बरेच गोष्टी आता दिसून येत आहेत की बीड रेल्वे स्टेशनवर नेमकं काय सिच्युएशन आहे आणि बीड रेल्वे स्टेशन असं नेमकं काय कसं होणार आहे तर त्या गोष्टी समजून येत आहेत. तर हे बघा हे 2 नंबर 3 नंबर आणि 4 नंबर
असं हे प्लॅटफॉर्म आहेत. तर हे 4 प्लॅटफॉर्म बीड रेल्वे स्टेशनला होणार आहेत. आणि हे बघा इथे पण ही लाईन अशी इकडे एक जोडणार गेलेलं आहे, ही पुढे जोडली जाणार आहे. तर पुढे आपण जाऊन बघू तिथं कसं आहे काय आहे ते बघू शकतात मित्रांनो. प्लॅटफॉर्मचं काम खूप जोरात चालू झालेलं आहे आता. हे बघा मित्रांनो, ही लाईन इथं स्टॉप केलेली आहे परळीकडून येणारी, जी 4थ्या आणि 3ऱ्या प्लॅटफॉर्मला जोडली जाणार आहे. आणि ही ज्या मेन लाईन आहे आपली जी तयार आहे पहिलीच ऑलरेडी, ती आहे 1 नंबर आणि 2 नंबरचा प्लॅटफॉर्म. आणि हे बघा, हे बघू शकतात, हे 3 नंबर आणि 4 नंबर प्लॅटफॉर्म. आणि तिथे काम चालू आहे प्लॅटफॉर्मचं, अजून भराव करायचा राहिलेला आहे आणि त्यामुळे जरा थोडंसं इथे स्टॉप करण्यात आलेलं आहे. हे बघू शकतात ही लाईन. हे बघा, हे भराव भरलेला आहे या साईडला, जे दुसरी लाईन चालू झालेली आहे 3 नंबरची आणि 4 नंबरच्या प्लॅटफॉर्मसाठी. तर ही परळीकडून येणारी अशी लाईन आहे आणि जी असा भराव करण्यात आलेला आहे आणि भराव करत अशी ही लाईन ही पुढे जाणार आहे. इथपर्यंत स्टॉप केलेली आहे ही लाईन, पण यापुढेही ही लाईन पुढे भराव झालेला नाही आहे, त्यामुळं थोडी इथपर्यंत स्टॉप आहे. यापुढे ही भराव झाल्यानंतर लाईन पुढे जाईल आणि 4था, 3रा आणि 4था जो प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मला अटॅच होऊन जाईल आणि पुढेही नगरच्या जे लाईन आहे त्याला अटॅच केली जाईल. तर अशा प्रकारे बीड रेल्वे स्टेशनला जवळपास 1, 2 आणि 3 व 4 असे प्लॅटफॉर्म आहेत. तर याचं काम आहे, पुढेही अजून बरंच काम आहे, ते हळूहळू अपडेट होत जाईल. आत्ता तर सध्या पुरतं तर एवढं दिसतं आहे, बघूयात आपण अजून काय काय आहे बीड रेल्वे स्टेशनला. हे बघा, इथं एक सिग्नलचं खांब लावलेलं आहे. इलेक्ट्रिफिकेशनचं काम मला असं वाटतं की आता खूप जास्त जर म्हणलं तर 3 महिने राहिलेले आहे. 3 महिन्यानंतर बीडला इलेक्ट्रिक रेल्वे धावेल असं वाटतं आहे मला. पाहूयात आपण पुढे अजून किती वेळ लागतो आहे तेही तुम्हाला दाखवेल मी. आणि एवढा वेळ लागणार नाही असं वाटतं मला, कारण बरंच काम झालेलं आहे खूप आणि जोरदार काम झालेलं आहे. फक्त आता ही सबस्टेशन जे आहेत इलेक्ट्रिकचे, ते सबस्टेशन जेव्हा चालू होतील आणि व्यवस्थित इलेक्ट्रिक पुरवठा सुरू होईल, तेव्हा मग हळूहळू सगळं काही पूर्वपदावर आणि व्यवस्थित असं रेग्युलर इलेक्ट्रिक रेल्वे धावायला आणि सर्व चालू होईल. बघू शकतात मित्रांनो, सिग्नलची खांब पण उभे केलेले आहेत आता इथे. हे जी साईड आहे ही आहे परळीकडे जाणारी साईड आहे अशी, आणि इकडे कामाची आता प्रगती वाढलेली आहे आणि ही एक नवीन लाईन चालू केलेली आहे आता हे 2nd, 3rd आणि 4th प्लॅटफॉर्म जे आहे त्या प्लॅटफॉर्मचं काम आता चालू होतं आहे. त्यानुसार ही आता नवीन लाईन आणखीन एक वाढवण्यात येत आहे. बघू शकता इकडे आता भराव करण्यात आलेला आहे. ही परळीकडे जाणारी साईड. हे आहे पॉवर हाऊस.
कामाची प्रगती आता बरीच आहे बीड रेल्वे स्टेशनवर आणि जवळपास काम तर भरपूर झालेलंच होतं पहिलंच बीड रेल्वे स्टेशनला. बीडला आता रेल्वे पण चालू झालेली आहे. अहिल्यानगर ते बीड जी डेमो ट्रेन आहे ती पण चालू झालेली आहे, रेग्युलर चालू आहे. आणि फक्त रविवारी संडेला सुट्टी असते, फक्त तेवढ्याच दिवशी बंद असते. आता रेग्युलर आता अहिल्यानगर ते बीड अशी डेमो चालू झालेली आहे. आता यापुढेही वडोणीकडे पुढे आता जे काम चालू झालेलं आहे त्यानुसार एक माहिती मिळण्यात आलेली आहे की वडोणीलाही जानेवारीमध्ये रेल्वे चालू करण्याचा रेल्वे बोर्डाचा हे आहे, विचार आहे. तर त्यानुसार पुढेही काम चालू झालेलं आहे आणि स्पीडने काम चालू आहे आणि खूप जोरात आहे. हे इथं ट्रॅकचं बॅलेन्स करायला बघत आहेत, जे खाली खडी वगैरे टाकायचे आहे ते खडीचं बॅलेन्स करत आहेत. व्यवस्थित ट्रॅक उभा राहायला पाहिजे या अनुषंगाने ते व्यवस्थित असं करत आहेत. कुठे खालीवर ट्रॅक झालेला असेल तर तोही डेट करण्याचा प्रयत्न करतात ते. तर ह्या गोष्टी चालू आहेत बीड रेल्वे स्टेशनवर. हे आहे कर्मचाऱ्यांचं राहण्यासाठी व्हॅन, बघू शकता मित्रांनो. आणि हे बघा पॉवर हाऊस, याचं ऑलमोस्ट काम पूर्ण झालेलं आहे. आणि एक गोष्ट लक्षात येते बरं का, की जे हे पॉवर हाऊस आहे बीडचं ते छोटं पॉवर हाऊस आहे, म्हणजे खूपच छोटं आहे. खरं तर सर्वात मोठं म्हणजे बरंच मोठं पॉवर हाऊस हे रायमोला होत आहे. हे पॉवर हाऊस छोटंच आहे. बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत इथं आता आणि खूप दिवसांनी आलो होतो, तर नवीन गोष्टी बघायला मिळाल्या इथे. मागच्या वेळेस आलो होतो तर पॉवर हाऊसचं काम चालू होतं. इथे जवळपास आता 99% काम पूर्ण झालेलं आहे जवळपास. हे बघा पॉवर हाऊसचं. आणि कामाची प्रगती आता खूपच चांगली आहे आणि जोरात चालू आहे. आता बीडच्या पुढे वडोणीकडे कामाची प्रगती ही चांगली चालू झालेली आहे. आणि हे बघा मित्रांनो, हे एक सिग्नल आहे छोटं आणि हे सिग्नलचं काम बघा. हे असं असतं की जे क्रॉसिंग आहे ती क्रॉसिंग दाखवतं आणि त्यानुसार रेल्वेची क्रॉसिंग केली जाते बघा. हे बघा याच्यावर बाण पण दिलेला आहे क्रॉसिंगसाठी. जिथे क्रॉसिंग करायची आहे त्यानुसार तिथे ती जे सिग्नल दाखवणार आणि त्यानुसार क्रॉसिंग होणार बघा. तरच आता हे सिग्नलचे खांब पण लावलेले आहेत. त्याला अजून हे बघा, त्याला अजून बल्ब वगैरे लावलेले नाही आहेत, फक्त हे खांब उभे केलेले आहेत. स्ट्रक्चर उभं झालेलं आहे आणि अजून पुढं बरंच राहिलेलं आहे. त्यातलं स्ट्रक्चर उभं करणं सुरू झालेलं आहे आता सिग्नलिंगचं. आणि इलेक्ट्रिफिकेशनचं बी काम आता जवळपास संपलंच जमा आहे. आता इथून पुढे वडोणीकडे इलेक्ट्रिफिकेशनचं काम चालू झालेलं आहे. तर बघूयात पुढे अजून काय. तर मित्रांनो, बीड रेल्वे स्टेशनचं जे अपडेट आहे ते एवढंच होतं आणि पुढेही नवीन जे अपडेट भेटेल ते अपडेट आपण तुम्हाला दाखवू. तूर्तास तर एवढंच आहे दाखवण्यासारखं.
तर चला तुमचा निरोप घेतो आणि पुढच्या नवीन अपडेटमध्ये तुम्हाला आणखीन नवीन अपडेट देईल. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.